आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। मुख्यमंत्री आज उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक, अहमदनगर आणि जळगाव जिल्ह्याचा दौरा करणार आहेत। सीएम शिंदे विविध शिक्षण संस्थांसोबत बैठका घेणार आहेत। दुपारी 2 वाजता नाशिकमध्ये बैठक, 4 वाजता अहमदनगरला लोणीमध्ये प्रवरा इन्स्टिट्यूटमध्ये बैठक असणार आहे, तर 6 वाजता जळगावच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते आहे। तर संध्याकाळी 8 वाजता जळगाव विमानतळावरून मुंबईकडे शिंदे प्रस्थान करतील। तर मुख्यमंत्री आज उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत। नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक, अहमदनगर आणि जळगाव जिल्ह्याचा दौरा करणार आहेत। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेलेत। प्रांजल, मुख्यमंत्री आज उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत, कसं असणार आहे एकंदरीत वेळापत्रक? आपण जर बघितलं तर नुकतीच नाशिक लोकसभेची देखील निवडणूक ही पार पडलेली आहे। उमेदवार होते हेमंत गोडसे यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खरं तर निवडणुकीच्या मैदानात उतरले होते। त्यांचे जवळपास 1 आठवड्यात 4 वेळा नाशिकचे दौरे झाले होते, मात्र हेमंत गोडसे यांचा पराभव झाल्याचं आपल्याला दिसून आलं होतं। त्यानंतर आता शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होते आणि यासाठी देखील शिवसेनेकडून किशोर दराडे यांना उमेदवारी ही देण्यात आलेली आहे आणि त्या उमेदवाराच्या दुपारी 2 वाजता ते येणार आहेत एक्सप्रेसिन हॉटेलमध्ये। काही शिक्षण संस्था चालक असतील किंवा इतर काही शैक्षणिक संस्था असतील यांच्यासोबत त्यांची बैठक जी आहे ती होणार आहे। यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी देखील उपस्थित असतील। यानंतर ते अहमदनगरकडे रवाना होणार आहे। तिथे लोणीला प्रवरानगर कॉलेजमध्ये देखील ते बैठक घेतील आणि सायंकाळी जळगावमध्ये जाणार आहे। जळगावमध्ये जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था चालकांसोबत त्यांच्या बैठका होणार आहेत। एकंदरीतच आपण जर बघितलं तर आता 4 दिवसांवरती शिक्षक ह्या निवडणुका ज्या आहेत त्या येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा दौरा जो आहे तो महत्वाचा मानला जातोय। आपण जर बघितलं तर खरं ही शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आहेत आणि यामध्ये महायुतीकडून अजित पवार गटाकडून देखील उमेदवार देण्यात आलेले आहेत। महेंद्र भावसार हे उमेदवार आहेत, त्यामुळे कुठेतरी महायुतीमध्ये नक्की चाललंय तरी काय असा देखील प्रश्न जो आहे तो उपस्थित होतोय। एकीकडे आपण बघत आहोत की महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडी एक संघ आहेत, त्या तिन्ही पक्षांनी मिळून संदीप गुळवे यांना उमेदवारी दिली आहे, मात्र दुसरीकडे महायुतीमध्ये आपण जर बघितलं तर हे 2 उमेदवार उभे आहेत, तर तिकडे भाजपचे असलेले विवेक कोले हे देखील अपक्ष म्हणून रिंगणात आहेत। त्यामुळे एकंदरीतच आता मुख्यमंत्री आज येत आहेत, नक्की काय सूचना करतायत, कसं संपूर्ण नियोजन करतायत ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदीच प्रांजल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।